होण्यात मुलाचा भागीदारी रचली असा अजित याला आपण सन्मानित केलं जातंय. टाळ्यांच्या गजरात अजित याचं देखील आपण स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीसाठी आलाय बंटी. बंटी याचा पहिला चेंडू स्ट्राईकला रोहित, स्ट्राईकला राहुल. सुरेश चेंडू यस बंटी याची पहिला चेंडूवरती रोहितने विकेट काढून वाजवले घंटी. देऊया संधी डीजेला. यस कम ऑन डीजे. आपले सहभाग सन्मान चिन्ह घेऊन जा. दरम्यान सुरेख टाकलेला चेंडू आहे. काटपडेसाने खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव तर निश्चित येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न माझ्या मते दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पण एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवर सुरेख चेंडू आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झेल मात्र सुटला गेलाय. धरणीला दान केलाय. या ठिकाणी मित्रांनो शेवटच्या अंतिम क्षणी हे झेल सोडणं हे कुतपत महागात पडू शकतं. येणाऱ्या काळामध्ये मध्ये काहीतरी सांगून जाऊ शकतं. कारण तोच फलंदाज आहे ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते. बघूया, थांबूया, वाट बघूया मित्रांनो काय घडतंय आणि काय बिघडतंय, कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे, पाहणार आहोत. संघाची धावसंख्या धाव जर पाहिले तर 9 धावा. सुरेख चेंडू आहे. फुलटच पंचा चेंडू होता. या ठिकाणी जर पाहिलं तर 95 चेंडू दंडित करतायत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1 धाव या चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृपया पंच जो निर्णय देतील तो आपल्याला अंतिम असेल. मित्रांनो कृपया वाद घालू नये. कृपया मॅच चालू करायचे पंच. नो चेंडू. ओके. दरम्यान मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू आहे. 1 धाव तर निश्चित येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आपण पाहणार आहोत. चेंडूने वेध घेतला. चेंडू गेला. सीमारेषा पार झाला. फर्रार आला चौकार. देव्या सनी डीजेला. यस कम ऑन डीजे. जर आपण पाहिलं तर 4 बॉल झाले. 2 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर 15 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहत बंटी सुरेख टाकलेला चेंडू आहे. कारपडेसाने खेळून काढलेला चेंडू आहे. थोडी मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षक फंबल झाला. त्यानंतर मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीत. याच फलंदाजाचा झेल मात्र मगाशी सुटला होता. त्यानंतर मात्र त्याने चांगल्या प्रकारचं खेळ या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर पाहिली तर 1 शॉट अर्थात आताची एकच धाव म्हणजे 16 धावा झाल्यात.
16 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. पण एकदा मैदानामध्ये सो टाकलेला चेंडू आहे, चांगल्या प्रकारे टोळून काढलेला चेंडू आहे. चेंडू दणदण करत या ठिकाणी क्षेत्ररक्षण मित्रांनो चांगलं झालंय. एकदा वाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती आल्यात. यानंतर पहिलं संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय तो अर्थात यश बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर आपण पण मैदानाच्या दिशेने जातोय. सामन्याला सुरुवात होते. यश याचा पहिला चेंडू, सूरज चेंडू आहे. स्वैग से करेंगे तेरा स्वागत, इथे नाही आहे, षटकार से करेंगे तेरा स्वागत. यश वरती आक्रमण, यश वरती हल्ला बोल. संघाची धावसंख्या 6 पुढे सरकली. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 25 धावा. 24 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. स्वयंसेवक यस बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. यशाचा पुढील चेंडू, सुरेख चेंडू आहे. फटका मात्र फसलाय. चांगला प्रहार आहे, परंतु चेंडू बघायचा काय होतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू आदळतोय, परंतु काय होतोय, पंच काय निर्णय. चमकार. यस 4 धावा, 4 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. बघा मित्रांनो, 28 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू आहे. 1 धाव तर निश्चित येईल, 1 पण धाव येणार नाहीये या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्थिरावली जाते 28 धावा. सुरी टाकला चेंडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाता जाता एक छोटी धाव घेण्यात यश आलं. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पुसतायत, अर्थात 29 धावा. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. सलामीची जोडी सुरक्षित मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरे टाकल्या चेंडू आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पण एकदा मैदानाच्या दिशेने साधतोय. सामन्याला सुरुवात. रोहित बघायचा काय करतोय. लो फुलटा त्याचा चेंडू आहे. फायदा उचललाय. चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे.
या ठिकाणी बादून तंबूमध्ये परतावा लागेल रोहित याला. रोहित याचा पकडून जाईल. संपलाय त्याचा खेळ. दिव्यासंधी डीजेला ऐका डीजेचा आवाज. यस कमांड डीजे. संघ पुढे सरकतोय. 30 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुई टाकला चेंडू आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्पोरेशनने खेळून काढलेला चेंडू एकच धाव या चेंडूवरती येईल. सुरेख चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसरा धावेचा प्रयत्न. संघाची धावसंख्या धावपलकावर धावा पाहिल्या तर 31 धावा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. पण 30 धावा धावपलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील केली जाईल. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. एकच घ्या आता रनआउट आहे. 33 झाला. 33 धावा धावपलकावरती येताना आपण पाहतोय. तेहतीस धावा धावपलकावरती आल्या. 33 धावा. तेहतीस झालंय. स्क्वेअर चेंडू अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहिल्या तर 34 धावा. दरम्यान आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने बघूया काय घडतंय. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी शतक देखील संपल्याची घोषणा करतायत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर चौतीस धावा झाल्यात. 35 धावांची गरज असेल.
टीटवली संघाचा एक खेळाडू आमच्याकडे पाठवून द्या. तर बॅड या ठिकाणी यानंतर आपणची मेगा फायनलची मॅच थोडं स्पीडअप करूया. कर्जाळी संघ जा क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. टेटवली संघ या आपला एक खेळाडू आमच्या पॅव्हिलियन कक्षामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कर्जाळी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल झाली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बुलेश्वरवाडी संघाला या ठिकाणी सरबारीत केलं जात आहे. या ठिकाणी हडलक बॉईज पुन्हा एकदा नव्यानं तुमच्या संघाची बांधणी करून तुम्ही पुन्हा नव्यानं मैदानामध्ये उतराल. त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण मैदानाच्या दिशेने पण एकदा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन आलाय तो म्हणजे राहुल याचा पहिला चेंडू स्ट्राईकला असेल. बंटी सुरेख क्षेत्ररक्षण पहिला चेंडूवरती पहिला गडी बाद केला जातोय. बघा मित्रांनो, बंटी मोठा प्रहार करण्याच्या नादात मात्र डगआउट मध्ये परतलाय. बघायचं आहे या ठिकाणी मैदानामध्ये अश्लेष मैदानामध्ये दाखल झालाय, ज्याने गोलंदाजी मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. तर मैदानाच्या दिशेने समजायला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राहुल. टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली तर निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू आहे, चांगला पद्धतीचा खेळून काढलाय. एक धावतनीची चेंडू वेध घेतोय, दणदण करत वेध घेतलाय. या ठिकाणी पाहिलं तर
चेंडू सीमा पार गेलाय. अर्थात क्षेत्ररक्षकाला विनंती असेल की आपण आपल्या शरीराची काळजी घ्या. 4 धावा आल्या आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर चौकारानं संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. चेंडू पण एकदा ट्रॅपेल केली जाते. दरम्यान पण एकदा मैदानाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सामन्याला सुरुवात होते. 4 चेंडू फेकले, 4 धावा दिल्यात, एक गडी बाद देखील केलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला, परंतु गॅप मध्ये चेंडू नैसर्गिकरित्या आणला होता. परंतु या ठिकाणी बघा थोडी फुल दिली, परंतु चेंडूने मात्र सीमारेषा वेध घेतला. त्यानंतर 4 धावा आल्या. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बरं, संघाची धावसंख्या 8 धावा. धावफलकावरती येताना आपण पाहतोय या ठिकाणी अशिलेश मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजीमध्ये चमक दाखवली, फलंदाजीमध्ये चमक दाखवतोय. सुरेख चेंडू आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. शतक संपल्याची घोषणा करतायत पंच. 6 चेंडूमध्ये 8 धावा घेतल्या आहेत. म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ निशेष आहे. म्हणजे बघायला गेलं तर 27 धावांचं लक्ष असणार आहे अजूनही. बघा या षटकामध्ये जरी कदाचित जवळजवळ 10 धावा आल्या येणाऱ्या षटकामध्ये तर एका बाजूने सामना रोमांचकता निर्माण होऊ शकतो. पुढच्या षटकामध्ये सामना लांबू होऊ शकतो. परंतु या षटकामध्ये कमी धावा येणं गरजेचं असणार आहे. बघूया सलामीचा फलंदाज यश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. परत गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत. प्रशांत याचा पहिला चेंडू. चला यस आपण मैदानाच्या दिशेने जातोय. मॅचला मित्रांनो सुरुवात होते. पहिला चेंडू प्रशांत याचा सामना करतोय. तो अर्थात आपण पाहतोय यश. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर 9 धावा. धावफलकावरती लागताना आपण पाहतोय गॅपमध्ये टोळून काढलेला चेंडू आहे. चेंडू वेध घेतोय. चेंडूने थोडी दिशा बदलली, मात्र चेंडू सीमा पार गेलाय. चमकाराने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. धावफलकावरती येताना आपण पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. सुरेख चेंडू यष्टा उद्ध्वस्त. यस या ठिकाणी प्रशांत मात्र षडयंत्र रचलं जात आहे. यशला माघारी परतावं लागेल. यशला आलं अपयश. देव्या संजय डीजेला ऐका डीजेचा आवाज. यस कमांड.
च्या माध्यमातून एकच धाव घेण्यात यश आलं. जर कदाचित डायरेक्ट हिट असती ना तर नक्कीच मित्रांनो इथं माघारी परतावं लागलं असतं. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. प्रशांत याचा पुढील चेंडू अखिलेशसाठी चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. एक धाव आली आहे. 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरचा दाबा पाहिली तर 16 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे वेगाने धावतोय. झेल जज करतोय. झेल मात्र सुटला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दरम्यान जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय एकच धाव या चेंडूवरती 17 धावा. बघा धडधड वाढली आहे. प्रेक्षकांची धडधड वाढली आहे. खेळाडूंची हाय व्होल्टेजचा सामना मित्रांनो तुमच्या भेटीला येताना आपण पाहतोय. सुरेख टाकला चेंडू हवाई फायर. आता मात्र चेंडू साधतोय सीमारेखा पार. येतोय बिग षटकार. षटकाराला संधी मिळते डीजेला. यस कम ऑन डीजे. पाहतोय 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असणाऱ्या मित्रांनो 29वा धावफलकावरती लागलेत. पण एकदा सगळ्या मैदानाच्या दिशेने सुरेख चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चेंडूवरती दुसरा षटकार येतोय. या ठिकाणी संघ विजयी होतोय. जर आपण पाहिलं तर विजय संघ झालाय गावदेवी क्रिकेट संघ टेटवली संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक स्वागत तसेच पराजय संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत करूया. अश्लेष या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल अश्लेष याला.